रोजी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटलाला स्वतः मुख्यमंत्र्यांनी वाशीच्या सभेत येऊन सांगितलं, सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढली आणि आज विशेष अधिवेशन बोलावलं. सगळ्या सोयऱ्याचं तर नावच घेतलं नाही. 10% आरक्षण दिलं, जे फसवा आरक्षण, ज्या आरक्षणाचा लाभ मराठे कोणच स्वीकारणार नाहीत. आम्ही मागतोय काय, तुम्ही देताय काय? आम्हाला पाहिजे ओबीसीतून 50%च्या आत मराठा आरक्षण आणि तुम्ही देताय काय? सेपरेट 10%, जे कोर्टात टिकत नाही. हे 2 वेळा सिद्ध झाले. अशा पद्धतीनं मराठ्याचा घात करायचं काम या सरकारने केलंय. मागील 10 वर्ष झालं लोकसभेचं इलेक्शन आलं की आरक्षणाचा अहवाल, सर्वेक्षण, समिती, विशेष अधिवेशन आणि फसवा आरक्षण. एकदा 16% दिलं, परत त्यात कपात केली, 13% दिलं, आता तर 10%च दिलंय. वा रे वा, वा रे हे सरकार. ज्या राज्यामध्ये 34% असणाऱ्या मराठा समाजाला 16 ते 17% आरक्षण द्यायला पाहिजे, त्या ठिकाणी तुम्ही 10%वर आणलं. आणि इथल्या आमच्या कुणबी नोंदी 57 लाख सापडलेत. त्या कुणबी नोंदीच्या आधारे कुठल्याही सर्वेक्षणाची गरज नसताना, आम्ही ओबीसी मध्ये जात असताना, ओबीसीत आरक्षण असताना छगन भुजबळ हे सरकार बळी पडलं. आणि आज आमच्या हक्काचं टिकणारं आरक्षण एकच आहे ओबीसीचं. त्या आरक्षणातनं या सरकारनं आम्हाला जे कात्रजचा कार्ड दाखवला, गाजर दाखवलं, त्या सरकारला येणाऱ्या लोकसभेला, विधानसभेला आम्ही कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही.